आहे म्हणून काय घाबरायचं का आपण? रोडच्या मध्ये ये इकडे. रोडच्या मध्ये की लड़का है लड़की हूं भाई स्कैम करते सामने से स्कूल जाते हैं क्या? मम्मी बता नहीं ना स्कूल जा कब जाऊं अभी जाओ कहां से कैसे तेरा जाऊं घर किधर है? नहीं ये बेचने के लिए कौन बोलता है तुझे? हा एक खूप मोठा स्कॅम आहे. ही मुलं किडनॅप करून उचलून आणलेले असतात. हॅलो गाईज, वेलकम टू अवर चॅनल. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेतच असणार. सो आज मी गेली होती ईश्वरसोबत बाहेर आणि तिथे आम्हाला भेटली त्याची बेस्ट फ्रेंड म्हणजेच माझी बहीण आसावरी. सो तिथे त्यांचं एका टॉपिकवर डिस्कशन सुरू होतं आणि ते टॉपिक डिस्कस करता करता त्यांचं भांडणं व्हायला लागली लाईक अ टॉम अँड जेरी. सो तिथे मला मज्जा येत होती आणि मग मी ते हळू शूट केलेलं आहे. सो तुम्ही पण बघा की कसले उंदरा मांजरासारखे ते भांडत आहेत. सो सिट बॅक, रिलॅक्स अँड एन्जॉय द व्हिडिओ. मरण निश्चित आहे म्हणून काय घाबरायचं का आपण? रोडच्या मध्ये ये इकडे. रोडच्या मध्ये मरण निश्चित. आता डिसाइडेड नाही, आता नाही डिसाइडेड. मरण निश्चित आहे म्हणून बळजबरी रोडच्या मध्ये जाऊन उभं राहायचं का? चप्पल तिथे चुपचाप भांडणारच का? काय म्हणणं? तुम्हाला कसं काय सांगितलं नंतर? आपल्या साली माझं काय संबंध बाई? काय खरं बोल, असं काय पण बोलू नकोस. खरं तुला बघते घरी, चल घरी. तर तू कसं काय जाते माझ्या बर्थडेच्या वेळेस? नाही बोलायचं तू निगेटिव्ह. कोणाची परमिशन घेतली? मला निगेटिव्ह कुठं बोलत आहे मी निगेटिव्ह काहीच बोललो नाही. मला माझं डिसिजन घेता येतं, मला घेऊनच ये. काही मोठं डिसिजन नाही घेतलं मी कोणाशी लग्न करायचं वगैरे. मी फक्त केदारनाथला चालण्याचा विचार करते. खूपच मोठा डिसिजन आहे तो अशा परिस्थितीमध्ये. झाले सगळे नॉर्मल. आत्ताच काश्मीरमध्ये कुठं नॉर्मल झाले? अरे काश्मीरवर अटॅक व्हायच्या आधी नॉर्मलच होतं ते. युट्यूबचे ब्लॉग रिअल असतात. मी 13 तारखेचंच बघितलं एक ब्लॉग जे ती म्हणाली की हेलिकॉप्टर, पालखी, खेचर हे सगळं चालू झालेलं आहे. बरं, तू पालघमला अटॅक झाला त्याच्या आदल्या दिवशीच पालघम मधल्या लोकांचे व्हिडिओ बघितले का? ज्या बाईनं पालघम मधून आदल्या दिवशी मी व्यवस्थित आहे सेफ आहे म्हणून व्हिडिओ टाकला, त्याच बाईनं दुसऱ्या दिवशी रडत व्हिडिओ टाकला. हा, मग तू असं सांगते तेव्हा अजून 7 जण खूप लांब आहे. मग तू कन्सल्ट का केलं नाही? मला विचारलं का नाही एका शब्दानं की जाऊ का नको म्हणून? जाऊ का नको म्हणून काय विचारलं नाही? तू विचारायला पाहिजे होतं ना. प्रश्न फ्रीडमचा नाही, तू स्वातंत्र्याला स्वैराचार समजायला लागलीस, हा प्रश्न आहे. चुकीचं काम थोडी करत आहे माझ्या फ्रीडम. अरे तू माणसांशी भेटत नाही, बोलत नाही आणि डायरेक्ट कुठं पण असं काय पण काय करते? काय माणसाशी भेटत नाही असं का बोलते? कधी भेटलीस? सांग, लास्ट टाइम कधी भेटलीस? लास्ट टाइम कधी भेटलीस? लास्ट टाइम तुला बोलवलं होतं लग्न करून बिझी झालास म्हणे. फालतूची कारणं सांगते मी तर ते कन्सिडर पण नाही. त्याच्या मनातलं निघत आहे, मनातलं निघत. काय नाही फालतू सांगत आहे. मम्मीला सांगणार की असा असा विषय आहे. घाबरवू नको. मी हेच एवढंच सांगणार की आत्ताच अटॅक झालाय आणि परत आता गेल्यावर तिथं धमकी दिली की आम्ही हमला करू, तुम्ही थांबवा म्हणून. आणि का जाते तिथे? एवढंच सांगणार आहे. एवढे बोलून आम्ही आमचे शब्द काय संपवतो. जय हिंद, जय भारत, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय विदर्भ. खूप पाडू नको महाराष्ट्र विदर्भ वगैरे. जय पुणे झालं. टॉपिक चेंज नको करू. आपण बायकोच्या तोड नाही, नेहाच्या समोर बोलू शकत नाही. म्हणून तो मला पकडतो. नेहाच्या समोर बोलू दाखव ना. ही अशी कांड करतच नाही. म्हणजे मी कोणतं कांड करतो रे? तुला कोणी सांगितलं इकडे तिकडे जायला? मला फिरायला फार आवडतं. मग मी फिरणार. विचारलं का तू?
ते जाऊ दे, बायको समोर भांडू नाही शकत ना. बायकोला हे नाही करू शकत. बायको में शेरनी भेटली है ना आता. हाँ ये बात क्या बोली है, फिर से बोल. बायको शेरनी मिल गई ना, तो देखा पिल्ला क्या? बन गए हैं. गैरसमज मनात घेऊ नको. असू मी दे. कुणाशी हॅलो. भांडू बघ आता शकतो, मी एवढा कळालं मोठा का? सेंटेन्स मारला. मला नाही भांडू शकत सुचल. एवढा मोठा सेंटेन्स मारला मी, पण काही बोलला का? मला नाही भांडू शकत. मी कुणाशी भांडू शकतो, कळालं का? हा पॉज घेतला होता बघत, ते 10 मिनिटाच्या. विचार करून बोलला. 10 मिनिटाच्या. असं काही नाहीये. तू तुझं सांग. तू ही टॉपिक डायव्हर्ट करून आपल्यात भांडणं लावायला ए, बघते, मला कळालं का सांगितलंय. तुला? बाई, ते आम्ही घेतलं तेवढं तुला पैसे द्यायला जाईल. आपणच घेतलं नाही. जाऊ दे, सध्या नको ते पाहिजे तर वजन कमी म्हणजे. यार तुझे खूप फिजिकल स्ट्रेंथ पाहिजे ना. कंटिन्यू 3 मग तिचं वजन कमी करून चालत नाही, त्याला स्ट्रेंथ ट्रेनिंग लागतं. कंटिन्यू वाव, बाबू. तू काय प्रॅक्टिस करत आहे? तर रेल्वेला लागतं का भारी चेहरा दिसते मग कसं. तू काय प्रॅक्टिस करत आहे? जॉगिंग, योगा, जाऊ दे. आती है ना, मराठी भी आती है, हिंदी भी आती है. मराठी. मम्मी के वास्ते मम्मी से दादी से पापा से हाँ? पापा से दादा से स्कूल में जाता है कि नहीं? जाती हूँ. लड़की है कि लड़का है? लड़की हूँ. भाई स्कैम करते सांगते अच्छा, इसलिए इतने एक्सप्रेशन देता कितनी है. किसी की गाड़ी है, किसकी गाड़ी है? ये वो हमारी लोगों गाड़ी. की. अच्छा, वो वाली. वो पानी पूरी खा रहे ना वो. तो इनकी है. हमने गाड़ी नहीं लाए, हम पैदल आ रहे. ये किसकी गाड़ी है? वो मेरी. बहुत सुंदर है. हाँ, कितनी घटिया गाड़ी है, किसकी ए है? हेलो, हमारी है. हाँ, सॉरी बोल जल्दी. सॉरी हाँ. लो. कान के क्यों नहीं पहने, फिर लड़का ही दिख रहा है तू तो. अरे लड़के के ही तो कपड़े पहने हैं. ऐसा लगा क्या? लागलं याला. और नक टूटा हुआ है यार. बडं नाटकं करते तू. जा तिकडे टीव्ही. लो. नाही चाहिए. हाँ, अभी तो बता लेंगे. कब? अरे नहीं, ये पैसे नहीं, कैश नहीं है. अरे बोलो, ऑनलाइन ही नहीं है. हमारे पास है. फोन कहाँ से आया फिर? फिर तू मुझे हमारे कर. पास तेरे पास है तो तू मुझे कर. क्या? पैसे मैं क्यों करूँ पैसे? फिर मैं क्यों करूं? भाई बहुत सवाल पूछते हैं हाँ भैया. हाँ. आगे. भैया बहुत बड़बड़. सेम बराबर बोला, बराबर एकदम बराबर. चल दे पैसे अभी. वो क्या देंगे? अरे आप वाह. देने चाहिए? मैं क्यों देना चाहिए? आपने घड़ी है. तू लड़की है ना, तू लड़की है या भाई लड़का है? एक्सप्रेशन. अरे अभी ऐसा- चेंज अभी. झूठ बोलता है तू तो. एक बार बोल रहा है लड़की, एक बार बोल रहा है लड़का. अरे फिर ये लड़की का चेहरा है, ये लड़का का चेहरा है. मुझे बता मैं तू क्या बोलूं? इतनी. ये मेरा भाई की तरह है, ये मेरा तरह. बाप रे बाप. भाई इतनी तू बात जा करता सकता है, तो तू. मम्मी चिल्लाती नहीं है क्या? री ओ कोणता कॉमेडी मम्मी कोणता बताती है ना, बाहर जा. कब जाऊँ? अभी जाओ. कैसे जाऊँ? इसको एक्टिंग सिखा मेरे, इसको तेरे जैसी. मम्मी तू बताती है ना. ऑडिशन देने मम्मी जा. बताती स्कूल है ना. जाते हैं क्या? मम्मी बताती है ना, स्कूल जा. कब जाऊँ? अभी जाओ. कहाँ से? कैसे तेरा जाऊँ? घर किधर है? स्कूल जाते हैं क्या? मम्मी बताती है ना, स्कूल जा. कब जाऊँ? अभी जाओ. कहाँ से? कैसे तेरा जाऊँ? घर किधर है? कैसे जाओ. डर लगता है. कैसे घर जाऊँ? घर किधर है? घर घर वहाँ. कहाँ वहाँ? यार इसको सिखा के लाया है क्या? अरे कैसे फोन देते? में आए. फोन में मेरा घर तुझे है. पिशवी बेचने के लिए कौन अरे बोलता है? आपकी वजह से मेरे चले गए. नहीं, ये बेचने के लिए कौन बोलता है तुझे? ये बेचने के लिए कौन कहा तुझे? हाँ हंसने का नहीं ना. नहीं नहीं हंसेंगे. भूत. नहीं, सच बोली. ये कौन बोलता है तुझे? ये काम तुझे किसने बताया? ए, ये काम किसने बताया तुझे? नाटक मत कर, इधर उधर मत देख. नहीं मैं जो पूछ रहा हूँ वो बता. ये काम किसने अरे बताया मैंने तुझे? बताया ना, भूत बताते. चल मेरे साथ. ये काम छोड़ दे तू. बात कर. ये काम छोड़ दे, चल मेरे साथ. मैं ना आऊंगी म्हटलं, मुलगीच आहे. मुझे पता कौन सिखाता तुझे ऐसे, थोड़ा सा प्यार से बात करते जा ना, प्यार से बेचते जा तो फिर लोग लेंगे.
तर मित्रांनो, आत्ता तो मुलगा बघितला जो आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला, त्यातलं काही कन्व्हर्सेशन आम्ही मुद्दा म्हणून म्यूट केलेलं आहे किंवा असा आवाज चेंज केलेला आहे. पण जर तुम्हाला अशी शेजारपाजारी मुलं दिसत असतील ना, तर त्यांना शक्यतो पैसे वगैरे देण्याचा प्रयत्न करू नका, कारण हा एक खूप मोठा स्कॅम आहे. ही मुलं किडनॅप करून उचलून आणलेली असतात किंवा जरी त्यांच्याच पोटाला झालेली असली तरी या मुलांना असं फोर्सफुली हे धंदे करायला लावले जातात. हे देशाचं भविष्य आहे. आता तो जो मुलगा आम्ही ज्याच्याशी बोलत होतो खूप सुंदर होता आणि खूप असा म्हणजे तल्लख होता बुद्धीनं, टॅलेंटेड होता, तरी त्याला नाईलाजानं असं काम करावं लागत आहे. बघा तिकडं असं हे अशी परिस्थिती चालू आहे. आणि माझी विनंती आहे सगळ्यांना की याच्याबद्दल अवेअर व्हावं आणि सरकारनं सुद्धा यात काही कॉन्ट्रीब्यूट करावं आणि ह्यावरचा उपाय शोधून अशा मुलांना शिक्षण देण्याची वगैरे सोय करून द्यावी. नाहीतर उद्या हेच जाऊन गुन्हेगारीला, व्यसनांना, अशा गोष्टींना वळतात. तर यावर काहीतरी ॲक्शन घ्यावी.